तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटबद्दल सांगणार आहे. मी तुम्हाला सांगेल की ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट कशा पद्धतीने जावास्क्रिप्टमध्ये काम करतात. ठीक आहे. तर जसे की नाव सांगते ब्रेक म्हणजे ब्रेक जेव्हा स्पीड ब्रेकर जवळ येतो तेव्हा आपण काय करतो? ब्रेक मारतो आणि स्पीड ब्रेकर जेव्हा जवळ येत नाही तेव्हा आपण काय करतो? कंटिन्यू. दॅट्स अबाउट इट. तर मी इथे आता काय करेल, एक पण बोर जोक न करता प्रोग्राम अंडरस्कोर 10 बनवेल. ठीक आहे. आणि .js करेल. प्रोग्राम अंडरस्कोर 10 माझं इथे बनेल आणि मी इथे म्हणेल एल-ओ-जी आणि एंटर हिट करेल. धिस इज द धिस इज द ट्युटोरियल फॉर ब्रेक अँड कंटिन्यू. ठीक आहे. ब्रेक आणि कंटिन्यू. आणि तुम्हाला तर माहिती आहे जर मी ह्याला गो लाईव्हवरती क्लिक करून ओपन केलं, तर हे जे आउटपुट आहे मला दिसणार नाही. आता ज्या लोकांना माहिती नाही मला हे आउटपुट का दिसणार नाही, त्यांनी सुरुवातीपासून प्लेलिस्टला ॲक्सेस करावं. बाय द वे प्लेलिस्टची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही चॅनलवरती येऊन जे आहे जावास्क्रिप्ट प्लेलिस्टसाठी सर्च करू शकता. एवढं सिंपल आहे. तर मी इथे काय करेल काहीशा अशा पद्धतीने अनकमेंट करेल ह्या गोष्टीला आणि इथे म्हणेल की 10 बायनरी 10 ठीक आहे. असं म्हटल्यानंतर मी इथे हे जे काही येतंय या सगळ्याला क्लोज करतो आणि इथे ह्याला क्लोज करतो आणि आपण आता फोकस करू ब्रेक आणि कंटिन्यूवरती. ठीक आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की की ब्रेक आणि कंटिन्यू हे कीवर्ड्स आहेत JSमध्ये. ते एवढं तर क्लिअर आहे. आता तुम्हाला जर मित्रांनो माहिती असेल, जर तुमची स्मरणशक्ती एकदम जागृत असेल कोडिंग करताना, तर आपण कुठेतरी 8 किंवा 7 ला बघितलं होतं माझ्यावरती का 6 ला बघितलं होतं? इथे बघितलं होतं. मित्रांनो आपण इथे ब्रेक कीवर्डचा वापर केला होता. ब्रेक, ब्रेक आणि मी तिथे पण तुम्हाला सांगितलं होतं ब्रेक कंटिन्यू सॉरी ब्रेक म्हणजे काय? कंटिन्यू तर सांगितलं नव्हतं तुम्हाला. पण ब्रेक हलकं-हलकं मी तुम्हाला सांगितलं होतं काय? तर तसंच हलकं-हलकं मी तुम्हाला सांगणार आहे, की ब्रेक आणि कंटिन्यू काय? ठीक आहे. तर सगळ्यात आधी बघू आपण आपलं ब्रेक. आता भरपूर जण म्हणत असतील कंटिन्यू का नाही? ब्रेक त्याच्या मागचं लॉजिक काय? एकदम सिंपल ए-बी-सी-डी बी पहिल्या नंबरला तर ब्रेक ठीक आहे. तर आता इथे मी तुम्हाला सांगेल की ब्रेक जे आहे ते काय करतं, कोणत्या पण फॉर लूपमधून किंवा स्विच स्टेटमेंटमधून इमिडिएटली एक्झिट मारतं. आता ह्याचा अर्थ काय? मी तुम्हाला एक इथे ट्रेडिशनल फॉर लूप घेऊन दाखवतो. एकदम सिंपलवाला फॉर लूप. लेट आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन अरे लेंथ आपण नाही करणार. त्याच्याऐवजी आपण करू इथे 7 आय प्लस प्लस आणि इथे आपण म्हणू एल-ओ-जी आणि एंटर हिट करेल. इमिट इथं मला मिळेल आणि मी इथं म्हणेल द करंट इटरेशन इज धिस ब्रो. तर मी इथं म्हणेल मी इथं ब्रूला भावा करतो. ठीक आहे. हां. आणि मी इथं म्हणेल आय, आय. ठीक आहे. आणि हे केल्यानंतर इथं होईल काय? मी तुम्हाला ह्याला एक्झिक्यूट करून दाखवतो. तर मी इथे काय करतो गो लाईव्हवर मी क्लिक केलंय. मी इथे येऊन तुम्हाला ह्याला एक्झिक्यूट करून दाखवतो. कंट्रोल शिफ्ट जे दाबून. तर इथे बघा तर करंट इटरेशन इज द धिस 0, 1, 2, 3, 4, 5, 6 ओके. आता मी तुम्हाला इथे ह्याला कमेंट आउट करून ब्रेकचं मी तुम्हाला एक चांगलं एक्झाम्पल देतो. बघा. ब्रेकचं एक्झाम्पल मी म्हणलं फॉर आय इज इक्वल टू 0 आणि मी इथे कन्सोल डॉट लॉग आय म्हटलं. ठीक आहे. I9 नाही, I9 आय म्हणलं आय आणि मी इथं म्हणलं की 8. तर जसं मी याला एक्झिक्यूट करेल आपल्यापर्यंत 7 पर्यंत येईल. बट जर मला तिसऱ्या इटरेशनला जर लूप थांबवायचा असेल, कितव्या इटरेशनला? तिसऱ्या इटरेशनला. तर मी इथे काय म्हणणार? मी इथे जस्ट म्हणणार की इफ आय इज इक्वल टू 3 असेल. जसं हे 3 च्या इटरेशनला आलं, तसं काय करा? ब्रेक करा. तसं लगेच काय करा तुम्ही? ब्रेक करा. तर इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर मी इथं लॉगमध्ये आय लिहितो. तर बघा 0, 1, 2 पर्यंत जाईल. तिसऱ्याला जसा हा आला आय इज इक्वल टू जसं 3 झालं, तसं हिने ह्याला डिटेक्ट करून ब्रेक केलं. आता ब्रेक केल्यानंतर काय होतं? ब्रेक केल्यानंतर डायरेक्ट
कंट्रोल इथे येतो लाईन नंबर 18 वरती. ओके. कुठे येतो कंट्रोल? लाईन नंबर 18 वरती आणि ते ब्रेक होऊन जातं. दॅट्स अबाउट. ब्रेकचं कामच आहे की जर इटरेशन त्या लूपच्या बाहेर आहे फेका. एक्झिस्ट द करंट लूप. ठीक आहे. इमिजिएटली करंट लूपला तो एक्झिट करतो. ओके. आणि करंट लूपला एक्झिट केल्यानंतर काय होतं? तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकताय काय होतं. 0, 1, 2 3ला तो जात नाहीये. ओके. तर आता इथे तुम्ही बघू शकता 3 प्रिंट केलं. ठीक आहे. त्याने 3 प्रिंट केलं. पुन्हा चेक केलं. आता त्याला कळलं हां बाबा की i इज इक्वल टू 3 आहे. मग चौथ्याला त्याने घेतलं आणि तिथेच दी एंड करून टाकला. ठीक आहे. एक तर झालं आपलं ब्रेक. ओके. तर मी इथे एक छोटंसं लिहितोय काहीतरी. ब्रेक म्हणजे की करंट लूप मधून एक्झिट होणे. ओके. ब्रेक म्हणजे काय? की करंट लूप इटरेशनमधून एक्झिट होणे. करंट लूपमधून किंवा करंट इटरेशन लूपमधून एक्झिट होणे म्हणजे ब्रेक. ठीक आहे. आता कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे काय? की कंटिन्यू म्हणजे स्किप करणे. स्किप करणे. एखाद्या इटरेशनला. ओके. स्किप करणे एखाद्या इटरेशनला म्हणजे काय? कंटिन्यू. आता मी तुम्हाला इथे एक छोटंसं एक्झाम्पल दिलं होतं, की आपल्याकडे एक हायपोथेटिकल हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये रूम नंबर 3ऱ्या मजल्यावरती रूम नंबर 3, 3ऱ्या मजल्यावर रूम नंबर 3. तिथे एक प्रोग्रामर होता आणि त्याच्या कोडमध्ये एरर येत होता. आणि मग त्या दिवसापासून काय झालं, 3ऱ्या मजल्यावरती रूम 3 हे प्रोग्रामरसाठी एक श्रापित रूम ठरली. ठीक आहे. अशा पद्धतीने काहीतरी. तर मी इथे काय कोड लिहिलाय, की पहिल्या मजल्यापासून ते 12व्या मजल्यापर्यंत. पहिल्या मजल्यापासून ते 12व्या मजल्यापर्यंत जात असताना जसं आपल्याकडे 3रा मजला येईल, तसं आपल्याला काय करायचंय? कंटिन्यू करायचंय. तर दाखवतो मी तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता 1, 2 3रा मजलाच नाही 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तर कंटिन्यू काय करतं, की हा फॉर लूप माझा चाललाय. 1 ते 12 पर्यंत चालणार आहे. ओके. जसं i इक्वल टू 3 होईल. i1 झालं एकदा चालला, i2 झालं एकदा चालला. जसं i इक्वल टू 3 होईल, तसं त्या इटरेशनला, त्या रिपिटेशनला स्किप करेल, कंटिन्यू करेल, स्किप करेल. आणि इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. 1, 2, 3ला स्किप केल्याने 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशा पद्धतीने ब्रेक आणि कंटिन्यू आपण यूज करू शकतो प्रोग्राममध्ये. ब्रेक कंटिन्यूचा जास्त म्हणजे असं वाईड रेंजवरती आपण यूज नाही करणार, पण ह्याचा यूज आहे लॉजिक बिल्डिंगमध्ये किंवा काही ठिकाणी आपल्याला ह्याचा यूज पडू शकतो. जिथे की ब्रेकचा आपल्याला स्विच यूज झालेला आहे. ओके. वी वी अल्सो use the break in switch statement. Use the break in switch statement. आणि ब्रेक विथ लेबल सुद्धा असतो. ठीक आहे. ब्रेक विथ लेबल तर तुम्हाला म्हणेल, की ब्रेक विथ लेबल जे आहे जावास्क्रिप्टमध्ये ते तुम्ही स्वतःहून एकदा एक्सप्लोर करून पाहावं. आणि जर तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ पाहिजे असेल, तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ आणेल. पण ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही ब्रेक विथ लेबल काय प्रकार असतो, तो एकदा स्वतःहून एक्सप्लोर करून पाहावं. ओके. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आय होप आवडला असेल, समजला असेल. समजलं असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका आणि समजलं नसेल तर सजेशन्स द्यायला पण विसरू नका. आणि मी भेटेन तुम्हाला नव्या व्हिडिओमध्ये विथ अ न्यू कन्सेप्ट. आणि या प्लेलिस्टला तुम्ही ॲक्सेस करा जावास्क्रिप्टच्या. ठीक आहे. तर एवढं सांगायचं होतं. बाय बाय.